मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी शिवसेना 125 जागांवर ठाम. नगरसेवक असलेल्या सर्व जागांवर शिवसेनेचा दावा, तर उर्वरित जागा वाटाघाटी करून वाटप करण्याची शिवसेनेची मागणी. शिवसेना घेणार 227 वॉर्डमधील इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती. शिंदेंच्या शिवसेनेकडून गुरुवारपासून होणार मुलाखतींना सुरुवात. सर्व विभागात इच्छुक उमेदवारांच्या मुलाखतीसाठी अर्ज वाटप सुरू. महायुतीसोबत किंवा महायुतीशिवाय अजितदादांच्या राष्ट्रवादीची तयारी पूर्ण. सूत्रांची माहिती, तर मुंबई महापालिकेसाठी किमान 50 जागांवर तयारी. शरद पवारांच्या पक्षाचे पिंपरी चिंचवडचे शहराध्यक्ष तुषार कामठेंनी घेतली अजित पवारांची भेट. पिंपरी चिंचवडमध्ये एकत्र लढल्यास भाजपला थांबवू शकतो असा प्रस्ताव दिल्याची माहिती. नवा मलिकांच्या उपस्थितीत अजितदादांच्या राष्ट्रवादीची मुंबईत बैठक. मलिकांवरून भाजप आणि शिवसेना राष्ट्रवादीवर नाराज. मलिकांशी चर्चा होऊ शकत नाही, भाजप भूमिकेवर ठाम. प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरेंनी घेतली अमित शहांची भेट. शरद पवारांच्या राष्ट्रवादीसोबत युती करायला हरकत नसल्याची माहिती, तर शक्य तिथे युती करण्याच्याही शहांच्या सूचना. संजय राऊतांनी घेतली राज ठाकरेंची भेट. युतीसह जागा वाटपावर चर्चा, तर येत्या आठवड्यात ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा होणार. राज आणि उद्धव ठाकरे एकाच मंचावर येऊन युतीची घोषणा करणार, संजय राऊतांची माहिती. मुंबईत काँग्रेसचा सोबळाचा नारा, तर महापालिकेच्या निवडणुकीत वंचितसोबत काँग्रेसची आघाडी. राज्यभरात एकत्र कसं लढायचं याबाबत दोघांमध्ये चर्चा. मुंडव्यातील जमिनीसाठी पार्थ पवारांनी अप्पर जिल्हाधिकाऱ्यांना लिहिलेलं 2021चं पत्र समोर. जमिनीसाठी पार्थ यांच्याकडून सुरू होता पाठपुरावा, तर पार्थ यांना वाचवण्याचा प्रशासनाचा प्रयत्न, कुंभार यांचा दावा. भाजपकडून शिवसेनेला 52 जागांचा प्रस्ताव देण्यात आला आहे. शिवसेना मात्र 125 जागांवर ठाम आहे. नगरसेवक असलेल्या सर्व जागांवर शिवसेनेनं दावा केलाय. भाजपकडून थेट आकडेवारीसोबत जागांची यादी समोर आलेली आहे, तर शिंदेंची ताकद असलेल्या 52 जागा सोडण्याची भाजपची तयारी असल्याची माहिती आहे. खाऊन दाखवलंय हे अभिमानानं सांगूया असं म्हणत शिवसेनेनं उद्धव ठाकरेंची व्यंगचित्राद्वारे खिल्ली उडवली. महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर करून दाखवलंय हे अभिमानानं सांगूया हे अभियान चालवलं जाणार आहे. पण हे अभियान सुरू होण्याआधी शिवसेनेनं सोशल मीडियावर व्यंगचित्र पोस्ट करून ठाकरेंच्या शिवसेनेच्या अभियानाची खिल्ली उडवली. मंत्री गिरीश महाजन यांनी फोनवरून अधिकाऱ्याला सुनावलं. वृक्ष लागवडीसाठी खोदण्यात आलेले खड्डे छोटे केल्यानं गिरीश महाजन संतापले आणि त्यांनी मनपाच्या उद्यान अधीक्षकांना फोनवरून सुनावलं. राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाकडून पालिका निवडणुकीसाठी निरीक्षकांच्या नेमणुका करण्यात आल्या. पुणे महापालिकेसाठी सुप्रिया सुळे, पिंपरी चिंचवडसाठी अमोल कोल्हे, ठाणे महापालिकेसाठी जितेंद्र आव्हाड, तर सांगली महापालिकेसाठी जयंत पाटलांची निरीक्षक म्हणून नेमणूक करण्यात आली आहे. मनसे नेत्यांची शिवतीर्थवर उद्या सकाळी 11 वाजता बैठक होणार आहे. मनसेअध्यक्ष राज ठाकरेंनी बैठक बोलावलेली आहे, तर उद्धव ठाकरेंसोबतच्या युती संदर्भात यावेळी चर्चा होणार आहे. वॉर्डनिहाय मनसे किती जागांवर लढणार यावर सुद्धा चर्चा होणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे शहराध्यक्ष तुषार कामठेंनी अजित पवारांची भेट घेतली. पिंपरी चिंचवड महानगरपालिका दोन्ही पक्षांनी एकत्रित लढावी अशी भूमिका तुषार कामठेंनी मांडली. याबाबत तुषार कामठेंनी अजित पवारांची भेट घेतली. सोलापूर महानगरपालिकेसाठी भाजपकडून इच्छुक उमेदवारांच्या मुलाखतीला सुरुवात झाली आहे. सोलापूर महापालिकेसाठी भाजपकडून आतापर्यंत 1200 पेक्षा जास्त इच्छुक उमेदवारांनी अर्ज दाखल केले. संजय राऊतांनी शिवतीर्थवर जाऊन राज ठाकरेंची भेट घेतली. भेटीमध्ये मनसे शिवसेना युबीटी पक्षाच्या युतीसह जागा वाटपावर चर्चा झाली. येत्या आठवड्यामध्ये ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा होणार आहे. राज आणि उद्धव ठाकरे एकाच मंचावर येऊन युतीची घोषणा करणार आहेत अशी माहिती संजय राऊतांनी दिली. प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरेंनी अमित शहांची भेट घेतली. या भेटीमध्ये पालिका निवडणुकीत दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याबाबत चर्चा झाल्याची माहिती आहे. शरद पवारांच्या राष्ट्रवादीसोबत अजित पवारांची राष्ट्रवादी जात असेल तर अमित शहांना काहीही हरकत नाही अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदारांनी अमित शहांची भेट घेतली. निवडणुकीतील पैशांच्या गैरव्यवहाराचा मुद्दा अमित शहांकडे मांडण्यात आला.
दरम्यान कारवाईबाबत केंद्रीय गृहमंत्री शहांकडून खासदार सुप्रिया सुळेंना आश्वासन देण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली. महापालिकेच्या निवडणुकीमध्ये वंचितसोबत काँग्रेस आघाडी करणार आहे. हर्षवर्धन सपकाळ यांनी प्रकाश आंबेडकरांची काल मुंबईत भेट घेतली. यावेळी आघाडीबाबत चर्चा झाली. मुंबई वगळता महाराष्ट्रातील उर्वरित 28 महानगरपालिकेच्या निवडणुकीत काँग्रेस वंचितसोबत लढणार आहे. जळगावात महाविकास आघाडीमध्ये दिखाडी झाल्याचं पाहायला मिळालं. जागा वाटपासंदर्भातील बैठक फिसकटली आहे. सन्मानजनक जागा न मिळाल्यास स्वबळावर लढण्याची घोषणा राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षानं केली आहे. क्रीडा मंत्री माणिकराव कोकाटेंच्या अडचणी कायम आहे. सदनिका गैरव्यवहार प्रकरणी कोकाटेंवर अटकेची टांगती तलवार आहे. मंत्रिपद धोक्यात येण्याची ही शक्यता आहे. पिंपरी चिंचवड शहराचे शहर प्रमुख सचिन भोसले यांनी उद्धव ठाकरेंची साथ सोडली. सचिन भोसले यांनी अजित पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये पक्षप्रवेश केला. बारामती नगर परिषदेसाठी 20 डिसेंबरला मतदान होणार आहे. दरम्यान राष्ट्रवादीच्या नगराध्यक्षपदाचे उमेदवार सचिन सातव यांच्यासह राष्ट्रवादीच्या उमेदवारांनी जोरदार शक्तीप्रदर्शन करत प्रचार फेरी काढली. विकासाच्या वाटचालीत बारामतीकरांनी भक्कम साथ द्यावी असं आवाहन यावेळी सचिन सातव यांनी केलं. काँग्रेसच्या माजी महापौर जयश्री पावडे आणि माजी उपमहापौर सतीश देशमुख यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. त्यामुळे आता नांदेडमध्ये काँग्रेसला मोठा धक्का बसलाय. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे आणि खासदार अशोक चव्हाण यांच्या उपस्थितीमध्ये हा पक्षप्रवेश सोहळा पार पडला. युतीसाठी शिवसेनेशी चर्चा करण्याबाबत 5 लोकांची समिती गठीत केलेली आहे. उद्या युतीबाबत चर्चा होईल. मात्र अद्याप राष्ट्रवादीशी युतीबाबत सूचना आलेल्या नाहीत अशी माहिती खासदार अशोक चव्हाण यांनी दिली. छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेमध्ये एकत्र निवडणूक लढवण्यासाठी भाजप आणि शिवसेनेची पहिली बैठक झाली. उद्या पुन्हा बैठक होणार आहे. उद्याच्या बैठकीमध्ये जागा वाटपाबाबत चर्चा होईल. बोदवड नगरपंचायत नगराध्यक्षपदाच्या निवडीमध्ये शिवसेनेच्या मीरा माळी यांची बिनविरोध निवड झाली. माजी नगराध्यक्ष आनंद पाटील यांचा कार्यकाळ संपल्यानं त्यांच्या राजीनाम्यानंतर नगराध्यक्षपदासाठी मीरा माळी यांचा एकमेव अर्ज आल्यानं त्यांची बिनविरोध निवड झाली. सांगोला तालुक्यामध्ये माजी आमदार दीपक आबा साळुंखे पाटील यांनी आगामी पंचायत समिती आणि जिल्हा परिषद निवडणुकांसाठी कार्यकर्त्यांची आढावा बैठक घेतली. यावेळी दीपक आबा साळुंखे यांनी शहाजीबापू पाटलांवर टीका करत मतदारसंघ राखीव ठेवल्याचा आरोप केला. मराठी माणसाला हद्दपार करणाऱ्या लोकांनी मराठी माणसासाठी बोलू नये अशी टीका मंत्री संजय शिरसाट यांनी संजय राऊतांवर केली. मराठी माणसाला पुन्हा मुंबईत आणण्यासाठी महायुती काम करेल असंही शिरसाट म्हणाले.